जे फळ चळवळीला लागले ते काय लागले? शिक्षणाचे. आज जर आपण शिक्षण घेऊ शकत आहोत तर बाबासाहेबांच्या संघर्षामुळे. भारतात जातीवादाची, अस्पृश्यतेची गुलामी जगातली सगळ्यात विकराळ गुलामी आहे म्हणतात बाबासाहेब. तर भारतातल्या अस्पृश्यांना त्यांच्या गुलामीतून बाहेर फक्त भारतातले अस्पृश्यच काढू शकतील, पण ते देखील तेव्हाच होऊ शकेल जेव्हा ते सत्तेत सहभागी असतील. चटणी रोटी खाऊ, वेळ प्रसंगी उपाशी राहू, पण स्वाभिमानाच्या चळवळीचं काम करत राहू, याचा परिचय आज देखील इथे अनेकांनी दिलेला आहे. हे लक्षात घ्या थोडस. जर बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या लेखी असू तर आम्ही रणभूमीमध्ये लढताना उपास तपास करू, वेळ प्रसंगी मरायलाही घाबरणार नाही. शासन करती जमात बनणे हेच आपले उद्दिष्ट व आकांक्षा आहे. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. राजकीय सत्ता हे एक प्रभावी शस्त्र आहे. तुकड्यासाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, सन्मानाने राहाव्यास मिळावे, यासाठी राजकीय सत्तेची जरुरी असते आणि ती मिळविण्यासाठी आम्ही झगडत आहोत. यावेळी अस्पृश्य समाज जागृत झाला नाही तर पेशवाईतल्याप्रमाणे कमरेला खराटा व गळ्यात ठुकण्यासाठी मडके अडकविण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. बंदुकीची गोळी घालून स्वतःला मारून टाकील हे आमच्या बापाचं कमिटमेंट होतं आमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी. म्हणून आमच्या आयुष्यात बदल घडला. अभिवादन करतो उपस्थित सर्वांना सप्रेम जय भीम. आज अमरावती येथे 7वी महिला परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेमध्ये माझ्या पूर्वी जवळपास 25 महिला इथे बोललेल्या आहेत. 25 ते 30 महिला. अनेक लोक असं म्हणतात की समाजातील लोकांना संधी मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या समाजातील लोकांना देखील एक मोठं प्लॅटफॉर्म मिळावं, मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी मिळावी म्हणून जरी 5 मिनिटं असलं तरी इथे संधी दिल्या जात आहे. याच पद्धतीच्या विद्यार्थी परिषदा देखील होतात. त्या विद्यार्थी परिषदांमध्ये विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. बहुजन परिषदांमध्ये कर्मचाऱ्यांना देखील संधी दिली जाते. समाजाला बरंच काही मिळालं. मगाशी महिलांनी एक गीत सादर केलं, पैदा होतो भीमसागर पैदा हो. वामनदादा कर्डकांचं ते गीत. आणि त्या गीताच्या सुरुवातीला वामनदादा असं म्हणतात, किसी को जर मिला भीम का, किसी को घर मिला भीम का. जायदाद, जमीन, धन कोणाला ते मिळालं बाबासाहेबांमुळे. किसी को जर मिला भीम का, आणि काही लोकांना घर मिळालं. कारण या देशात मागचे 2000 वर्ष फेकलेले लोक आम्ही आहोत. आम्हाला या देशात किंमत नव्हती. या देशात जनावरांना किंमत होती, कुत्र्याला किंमत होती, बकरीला, डुकराला देखील किंमत होती, पण आम्हाला किंमत नव्हती. ती किंमत आता आम्हाला बाबासाहेबांमुळे मिळालेली आहे. काही लोकांना मिळालं, काही लोकांना अजूनही नाही मिळालं. आणि म्हणून वामनदादा म्हणतात, किसी को जर मिला भीम का, किसी को घर मिला भीम का, वामन को क्या मिला, तो छपी कागज की गठरी में हमें भी सर मिला भीम का, हमें भी सर मिला भीम का. बाबासाहेब आंबेडकरांचं डोकं अजूनही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये आहे. पण आम्हाला काय हवं आहे? आम्हाला शिक्षण हवं आहे, आम्हाला नोकरी हवी आहे, आम्हाला पैसा हवा आहे, आम्हाला आमदारकी, खासदारकी, बंगला, गाडी हवी आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तका किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं डोकं हवं नाहीये. आज आमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं डोकं विकत घ्यायला, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकं विकत घ्यायला आमच्याकडे पैसा नाही. आमच्या घरामध्ये त्या पुस्तकं ठेवायला जागा नाही. त्या पुस्तकं वाचायला आज आमच्याकडे वेळ नाही. अशी आमची जमात या देशात पैदा झाली. बाबासाहेब करतो, पण त्याच बाबासाहेबांच्या डोक्याने चालायला, त्याच बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ तिच्या ध्येयाकडे न्यायला, तेव्हा मग आमची माणुसकी कुठे मरते माहित नाही. त्यावेळी आमची माणुसकी कुठे जाते माहित नाही. काही लोक गांधीवादी बनतात, काही लोक गांधीवादाचे तलवे चाटतात, काही लोक गुरु गोलवलकरवादी बनतात, हेडगेवारवादी बनतात. अशांमध्ये आम्ही लोक कार्यक्रम घेत आहोत. कशासाठी घेत आहोत? आम्हाला भाषण द्यायची मोठी सवय झालेली आहे. आम्हाला असं वाटतं की आम्ही चांगलं भाषण दिलं पाहिजे, है ना. आम्हाला भाषण द्यायचा शौक आहे आणि तो शौक पूर्ण करण्यासाठी आम्ही असे कार्यक्रम घेत आहोत. बरोबर आहे ना. आमचं भाषण चांगलं झालं की तुम्ही टाळ्या वाजवता. भाषण झालं की घरी आम्ही जातो, आम्ही काही करत नाही आणि तुम्ही काही करत नाही. आणि भाषण देणारे काय करतात? आपल्या भाषणामध्ये याला त्याला शिव्या घालतात. मी घालतोय, मी तुमच्या बरोबर स्वतःला शिव्या देतो आहे की बहुन असं म्हणे तुमच्यापेक्षा जास्त शिव्या मी स्वतःला देतो आहे. का? म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम ही महिला परिषद अमरावतीमध्ये घेतो आहोत. या अमरावतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमात जे भाषण झालं बाबासाहेबांचं, त्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात माहिती आहे? ज्या लोकांना अन्यायाची चीड येते तेच पुरुष होत. बाबासाहेब आंबेडकरांचं अमरावतीमध्ये भाषण झालं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात? ज्या लोकांना अन्यायाची चीड येते तेच पुरुष होत. ज्या लोकांना अन्यायाची चीड येत नाही ते आणि नपुंसक यांच्यात काहीच फरक नाही. काय म्हणाले बाबासाहेब आंबेडकर? ज्यांना अन्यायाची चीड येत नाही ते आणि नपुंसक यांच्यात काहीच फरक नाही. आता हा महिलांचा कार्यक्रम आहे, पुरुषांचा असता तर जास्त सटीक झालं असतं हे म्हणणं, पण इथे अनेक पुरुष देखील बसलेले आहेत. जे फळ चळवळीला लागले ते काय लागले? शिक्षणाचे. आज जर आपण शिक्षण घेऊ शकत आहोत तर बाबासाहेबांच्या संघर्षामुळे. तसं फुले, शाहू आणि आंबेडकर तीन महापुरुषांचं नाव आपण प्रामुख्याने घेतो. तर फुले आणि शाहू या लोकांनी तर काम केलंच केलं, पण नंतरच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांचं काम सगळ्यात मोठं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ चालवली, त्या चळवळीला काहीतरी मिळालं, त्या चळवळीतून काहीतरी निघालं. काय निघालं? तर शिक्षण घेऊ शकतो, डिग्र्या घेऊ शकतो, हे त्या चळवळीतून निघालं. काय निघालं? दुसरं, नोकऱ्या मिळवू शकतो, हे त्या चळवळीतून मिळालं. चांगले कपडे घालू शकतो, हे त्या चळवळीतून निघालं. कारण हजारो वर्ष आमचा अवतार काय होता? अस्पृश्यांचा अवतार होता ना. काय अवतार होता? पुरुष असेल तर अंगावर वरती कपडे घालणार नाही, खाली जे काही धोतर घालेल ते फाटकं आणि मळकच असलं पाहिजे. गळ्यामध्ये गाडगं, कमरेला खराटा लावलेला होता, हातामध्ये गळ्यामध्ये काळा धागा असला पाहिजे, हातात काठी असली पाहिजे, त्या काठीला घुंगरू असलं पाहिजे. का? म्हणून तो अस्पृश्य चालत आहे तो इतरांना कळलं पाहिजे तो कोणी अस्पृश्य येत आहे, विटाळ होईल म्हणून त्याला थांबवा, त्याला बाजूला करा. असा अवतार 2000 वर्ष जवळपास आमचा होता. आज सुट्या बिटात आलो ना.
कालचे फेकलेले लोक आज जर मी कोटात आहे, टायमध्ये आहे, ही आमच्या बापाची, बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. हेही मिळालं त्या चळवळीतून. आज आमदार बनू शकतो, खासदार बनू शकतो, मंत्री बनू शकतो. मताचा अधिकार हे त्या चळवळीतून मिळालं. हे जे मिळालं, जी फळं लागली ती खायला आपण सगळे तयार आहोत, है ना. ही फळं मिळण्यासाठी जी शेती झाली, त्या शेतीमध्ये जे काही पेरल्या गेलं याचा कोणी विचार करते का? काय पेरलं? जे काही बी पेरलं आणि जे काही त्यामध्ये संघर्ष करून सॅक्रिफाईस केलं, जो त्याग केला, त्या त्यागात काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांचे 4 लेकरं तिथे गाडल्या गेलेली आहेत त्या शेतीत. बाबासाहेब आंबेडकरांची 4 लेकरं त्या शेतीत गाडल्यानंतर हे उगवलं आहे. हे शिक्षण, ह्या डिग्र्या ज्याच्यावर आम्ही अभिमान करतो, ह्या नोकऱ्या ज्याच्यावर आम्ही गर्व होतो, नाही का. बापूजी झालो तरी खूप शेकी बघाडतो. अरे कालपर्यंत तू सावली चालत नव्हती का? हे बाबासाहेबांना चळवळ चालवली म्हणूनच ना. मग ती चळवळ चालवण्यासाठी आणि तिथे काहीतरी फळं लागण्यासाठी काय योगदान दिलं तेही पाहावं लागेल ना. ते योगदान 4 लेकरांचा आहुती आहे एक प्रकारची. रमाई आंबेडकर यांची आहुती आहे. रमाई आंबेडकरांना बाबासाहेबांनी 30 डिसेंबर 1930 ला लंडनवरून एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राचा काही भाग मी इथे वाचून दाखवेन. त्या पत्रामध्ये काय आहे, तिथून आम्ही काय निर्णय घ्यावा हे देखील आपण तिथून पाहू. पण हा त्याग, बाबासाहेब आंबेडकर पैसा कमवू शकत होते, पण पैसा न कमवता चळवळ चालवली, लोकांना जागरूक करत राहिले. आणि त्यासाठी मुलाबाळांच्या औषधीला देखील पैसा नव्हता आणि ती मुलं मरण पावली. हे सत्य आहे की असत्य आहे? ही वस्तुस्थिती आहे. मग आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा मूर्ती बनवू, त्याला फुलं वाहिले की आमची जबाबदारी पार पडते का? बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते की मला अनुयायी हवेत, मला भक्त नको. अनुयायी म्हणजे कोण? तर अनुकरण करेल तो. अनुकरण करेल म्हणजे कोण? तर जसं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि करायला सांगितलं तसं जो करेल तो अनुयायी. जो मूर्त्या पूजेल तो अनुयायी नाही होत, तो भक्त होतो. बाबासाहेब आंबेडकर स्वतः बोलले की मला भक्त नको आहेत, मला अनुयायी हवे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कुठून सुरू होते, काय मुख्य त्याचा गाभा आहे, कशाच्या विरुद्ध तो संघर्ष आहे, हे देखील आपण समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही मुख्यतः आपल्याला पाहायला मिळते की या देशामध्ये जो जातीवाद आहे, जो विषमतावाद आहे, त्या विषमतावादाच्या विरुद्ध या देशातली बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ होय. ती चळवळ म्हणजे काय तर आपल्याला दिसते चातुर्वर्ण व्यवस्था जी बनवली कुठल्या षडयंत्रिकारी लोकांनी आणि म्हटलं असं गेलं की ईश्वराने बनवली म्हणून. तो म्हणतो की ईश्वराच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, जांघेतून वैश्य, पायातून शूद्र झाला आणि अतिशूद्र म्हणजे जो आम्ही होतो, जो आमचा वर्ग होता त्याला तर अवर्ण म्हटलं गेलं. तर हा अवर्ण आपल्याला वर्ण व्यवस्थेच्या बाहेर दिसेल. आता या आधारावर ही व्यवस्था जी ईश्वराने बनवली म्हटलं गेली, ईश्वराची भीती दाखवू, ईश्वराप्रती आमच्या मनात भक्ती पेरू या लोकांनी आम्हाला 2000 वर्ष गुलाम ठेवलं. बुद्धाच्या प्रतिक्रांतीनंतर, बुद्धांनी केलेल्या क्रांतीच्या प्रतिक्रांतीनंतर 2000 वर्ष या देशामध्ये SC ST OBC ज्याला आज आपण म्हणतो ते लोक गुलाम आहेत. त्या काळामध्ये त्याला शूद्र, अतिशूद्र आणि महिला वर्ग आपण म्हणू शकतो. या वर्ण व्यवस्थेच्या आधारावर सगळे हक्क आणि अधिकार हे वाटून दिले गेले. ब्राह्मणाला काय हक्क दिले गेले तर त्याला आपण इथे स्क्रीनवर पाहू शकता, त्याला विद्यार्जन किंवा ज्ञानार्जन, त्याला पुरोहितगिरी, त्याला दक्षिणा मागण्याचा अधिकार दिला गेला. त्याचबरोबर क्षत्रियाला राज्य कारभार करण्याचा अधिकार दिला गेला. त्याचबरोबर जमीनदारी करण्याचा अधिकार दिला गेला. शिक्षण घेण्याचा अधिकार दिला गेला.
देण्याचा अधिकार दिला नाही। वैश्याला व्यापाराचा आणि संपत्तीचा अधिकार दिला गेला आणि या देशात शूद्र, ज्याला आज आपण ओबीसी म्हणतो, ज्यामध्ये भारतभरामध्ये 3743 जातींचा समावेश होतो, या लोकांना या देशात काहीच अधिकार दिले नाही। त्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नाही, राजपाट करण्याचा अधिकार नाही, व्यापार करण्याचा अधिकार नाही, शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही, संपत्ती अर्जित करण्याचा अधिकार नाही। असे सगळे अधिकार सोडून या लोकांना, ओबीसीला, महिलांना आणि SC STच्या लोकांना या देशात हजारो वर्ष ठेवल्या गेलं। आणि याचे कारण काय सांगितलं की देवाने तुम्हाला असं बनवलं, तुम्ही मागच्या जन्मी काही पाप केले म्हणून तुम्हाला असंच जगावं लागेल। इथून जर सुटायचं असेल तर मग काय, तर तुम्ही या जन्मामध्ये धर्माच्या प्रमाणे वागा, म्हणजे पुढच्या जन्माला तुम्ही यातून मुक्त व्हाल। आता मागचाही जन्म कोणी पाहिला नाही आणि पुढचाही जन्म कोणी बघितला नाही, पण हे षडयंत्र रचून मग आम्हाला गुलाम बनवलं गेलं। बाबासाहेब आंबेडकर माणगाव परिषदेमध्ये म्हणतात की आतापर्यंतच्या आमच्या जातीच्या लोकांना असं वाटत होतं की जे काही आमची या देशामध्ये अवस्था आहे ती अवस्था ईश्वरी लीला आहे, ईश्वरी पाक लीलेचा हा परिणाम आहे। पण आजकालच्या तरुणांना हे लक्षात येत आहे की हे कोणा ईश्वराची लीला नाही, तर हे कोणाचं तरी षडयंत्र आहे। त्या षडयंत्राच्या अंतर्गत या देशामध्ये SC ST OBC म्हणजे शूद्र अतिशूद्र या लोकांना गुलाम बनवून ठेवल्या गेलं। आता याच्या विरुद्ध महात्मा फुलेंनी संघर्ष केला। इंग्रजांची सत्ता होती म्हणून ते संघर्ष करू शकले। जेव्हा त्यांचा ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये अपमान झाला तर त्यावेळी महात्मा फुले मुला मिठा नदीजवळ पुण्यामध्ये रडत बसले होते। आणि त्यावेळी पुण्यामध्ये जे काही अस्पृश्य लोक होते, त्या अस्पृश्य लोक ज्यांचा अवतार मी आत्ताच सांगितला की कसा होता, हे लोक तिथे महात्मा फुले रडत असताना गोळा झाले 3-4 लोक आणि फुल्यांकडे पाहून हसायला लागले, विचार करायला लागले। चांगला माणसासारखा माणूस न बाईसारखा रडत बसला। महात्मा फुले रडता रडता थांबतात आणि त्या अस्पृश्यांकडे पाहतात, ज्यांची अवस्था गळ्यात गाडगं, कमरेला झाडू, अंगावर भर कपडा नाही, जनावरापेक्षा नीच जीवन जगत आहेत। आणि महात्मा फुल्यांचं रडणे थांबते आणि विचार करतात की माझा एवढासा अपमान झाला, मला फक्त लग्नाच्या वरातीतून हाकलून दिलं, मी रडतो आहे आणि हे लोक हे एवढं अपमानित जीवन जगतायत तरी हसतायत, याचं कारण काय, याचा शोध महात्मा फुले त्या प्रसंगी घेतात। आणि विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की मी थोडासा शिकलो आहे आणि माझ्या बुद्धीचा थोडासा विकास झाला, म्हणून मला कळतं मान कशाला म्हणतात, अपमान कशाला म्हणतात, सन्मान कशाला म्हणतात। पण या लोकांना शिक्षण बंदी करून यांच्या बुद्धीचा थोडाही विकास होऊ दिला नाही आणि म्हणून हे लोक एवढा अपमानित जीवन जगून देखील हसतायत। महात्मा फुले त्या प्रसंगी निश्चय करतात की जी व्यवस्था माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही, त्या व्यवस्थेला बदललं पाहिजे। आणि महात्मा फुले कामाला लागतात। शिक्षण दिलं की बुद्धीचा विकास होतो, माणसात स्वाभिमान जागा होतो आणि म्हणून शिक्षणाची सुरुवात महात्मा फुलेंच्या माध्यमातून त्या काळात करण्यात आली। आणि या व्यवस्थेच्या छाताळामध्ये लाथ मारण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिल्यांदा केलं। ते 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भिलेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करून हे पहिलं पाऊल आहे। आता हे पाऊल उचलल्यानंतर देखील फुल्यांचा आणि सावित्रीबाईचा अपमान व्हायचा, फुल्यांचा आणि सावित्रीबाईचा अपमान होतो। त्या अपमानाला हे घाबरत नाही आणि आपलं काम प्रामाणिकपणे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले देखील करत राहिले, आपलं काम करत राहिले। आणि त्यांचा एवढा अपमान झाला, सावित्रीबाई फुलेला शेण दगड चिखल फेकून मारण्यात आलं, ती घाबरली नाही, ती घाबरली नाही आणि आपलं काम करत राहिली। कशासाठी तिला इतक्या शिव्या श्राप देण्यात आलं,
काय अपराध होता सावित्रीबाई फुलेचा? मुलींना शिक्षण देत होते, हा अपराध होता. भारतामध्ये मुलींना, शूद्रांना, अतिशूद्रांना शिक्षण देणे हा अपराध होता. त्या अपराधाची अशी शिक्षा सावित्रीबाई फुलेंनी भोगली. ती घाबरली नाही, तिने माघार घेतली नाही, म्हणून आमच्या आयुष्यात बदल आला. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? महात्मा फुलेंच्या संदर्भात बोलले, महात्मा ज्योतिबा फुले वॉज द फादर ऑफ इंडिया सोशल रिव्होल्यूशन. महात्मा फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे पितामह आहेत, जन्मदाते आहेत. ही गोष्ट त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर तिथे बोललेले आपल्याला पाहायला मिळतं. इथून सुरुवात झाली. शाहू महाराज यांनी आरक्षण दिलं, मुख्य प्रवाहामध्ये आम्हाला आणण्याचं काम केलं. फुल्यांचा संघर्ष पुण्यापुरता मर्यादित, शाहू महाराजांचा संघर्ष कोल्हापूरमध्ये, काही प्रसंगी ते मुंबईला गेले, काही प्रसंगी ते कानपूरलाही गेले, दिल्लीलाही गेले, परंतु ते राजे होते कोल्हापूरचे, करवीर संस्थान म्हणून ओळखतो. आता शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 ला आपल्या राज्यात 50% आरक्षण देऊन बहुजन समाजाच्या मुक्तीचा मोठा मार्ग सुरू केला. महात्मा फुलेंनी 1882 ला हंटर आयोगापुढे एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनात म्हटलं होतं की इंग्रजांनी भारतामध्ये प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं करावं म्हणून, पण इंग्रजांनी ते केलं नाही. ते काम शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात 1917 ला 25 जुलै 1917 ला आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. त्यांनी माणगाव परिषद भरवली. त्या माणगाव परिषदेमध्ये आपल्याला दिसते की बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष बनवलं. अध्यक्ष बनवल्यानंतर भाषण करताना शाहू महाराज असं म्हणतात त्या परिषदेत, माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजन हो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते भारतातील अग्रणी नेत्यांमध्ये गणले जातील, अशी माझी मनोदेवता मला सांगते. कधी भाष्य करतात शाहू महाराज? 1920 ला. 1920 ला बाबासाहेब आंबेडकरांचं काम काय? सध्या काहीच नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातलं पहिलं भाषण ते माणगाव परिषद 21 आणि 22 मार्च 1920. त्याच्यापूर्वी संघटन काही तर काहीच नाही. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर भारतातील संपूर्ण गुलामांना, म्हणजे शूद्र, अतिशूद्र, महिला या लोकांना त्यांच्या गुलामीतून मुक्त करतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते. हे भाकीत शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलं 1920 ला. पुढे बाबासाहेब आंबेडकर त्या दिशेने काम करतात, पुढे वाढतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी 9 मार्च 1924 ला एक भाषण आपल्याला मुंबईमध्ये दिलेलं दिसते. त्या भाषणात बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात, मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे. मी मिळविलेल्या शक्तीचा, ज्ञान शक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात याच्यासाठी करणार नाही. मी सर्व शोषित समाजाच्या चळवळीसाठी त्याचा उपयोग करणार आहे. 9 मार्च 1924. आम्ही कशासाठी शिकतो किंवा मुलांना मुलींना शिकवतोय? शिक्षण घ्या म्हणजे चांगली नोकरी लागेल, चांगली नोकरी म्हणजे चांगला पगार, चांगला पगार म्हणजे मग पोरगा असेल तर चांगली बायको, पोरगी असेल तर चांगला नवरा, चांगलं घर न चांगली गाडी. बाप कोणाला म्हणतो? बाबासाहेब आले. बाबासाहेब काय म्हणतात? मी माझ्या ज्ञानशक्तीचा वापर केवळ माझी जात व कुटुंब यांच्यासाठी करणार
नाही, संपूर्ण शोषित समाजाच्या उद्धारासाठी आपल्या ज्ञानशक्तीचा वापर करील. आणि बाप म्हणतो बाबासाहेबाला, पण आपल्या पोरीला हे शिकवत नाही. खूप शिक आणि तुझ्या बुद्धीचा वापर समाजासाठी होऊ दे. आहे का कोणता बाप किंवा माई इथं? हात वर करा बरं. तुमचे लेकर आले का सभेला? मग बोलाचा भात न बोलाची कडी का? काही लोक आहेत ज्यांना मी ओळखतो, त्यांचे लेकर आहेत चळवळी. अनेक लोक कसे पोरानं काम केलं पाहिजे बरं चळवळी. त्याचं पोरग येतो पप्पा म्हणलं तर नाही नाही अभ्यास कर, पेपर आहे उद्या. म्हणजे दुसऱ्याच्या पोरानं चळवळीत काम करा आणि तुमच्या पोरानं अभ्यास करून नोकरी घेऊन बंगला बांधाव, गाडी घ्याव. मग हेच लोक साहेब म्हणून घरात बंगल्यात असे बसतात चांगले आणि याच्याकडे आपल्यासारखे कार्यकर्ते जातात. साहेब कार्यक्रम आहे, वर्गणी पाहिजे होती, काय नाही कार्यक्रम करतात एवढे. काय होणार आहे कार्यक्रमांना? अरे कित्येक लोक मला म्हणतात हे याच्यातून काही होणार नाहीये, हे समाज करून काही होणार नाहीये. एक तर IAS लेवलचा माणूस होता, काय म्हणाला माहित आहे? हे चळवळ करून काही होणार नाहीये, चळवळीनं काही होत नाही. अभ्यास करा, चांगली नोकरी मिळवा, तेव्हाच समाज तुमची रिस्पेक्ट करेल. समजून घ्या मी काय सांगतोय ते. आपणही आपल्या लेकरांना हेच शिकवून राहिलो. काय म्हणाला तो IAS ऑफिसर? चळवळ करून काही होणार नाहीये, अभ्यास करा, चांगली नोकरी मिळवा, चांगला पगार मिळेल तर लोक इज्जत करतील. मी त्याला म्हणालो साहेब चळवळीनं काहीच होणार नसेल तर नोकरी सोडून द्या ना. ही नोकरी कोणामुळे आहे? चळवळीमुळे ना. अरे कालपर्यंत फेकलेल्या समाजातला तू डुकराचा आणि कुत्र्याचा स्पर्श चालायचा, तुझ्या बापाचा स्पर्श यांना चालत नव्हता. आज जर कलेक्टर झाला आणि यांचाही साहेब झाला, हे चळवळीमुळे झालं ना. ज्या चळवळीमुळे हे झालं त्या चळवळीलाच काही होत नाही म्हणतं. किती विसंगत आहे हे समजून घ्या थोडस. हे समजत नाही म्हणून मोठी अडचण होते. आपण पाहू की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी सगळ्यात जास्त संघर्ष केला. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार मिळवून दिला. बाबासाहेब आंबेडकर मताची ताकद सांगताना जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले पहिल्यांदा, आणि बाबासाहेबांचं राऊंड टेबल कॉन्फरन्सचं पहिलं भाषण, हे भाषण आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1916ला कोलंबिया विद्यापीठामध्ये अँथ्रोपॉलॉजीसाठी भारतातील जाती प्रथा, उत्पत्ती, संरचना आणि विकास हा जो निबंध लिहिला, हे 2 भाषण, या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय मांडणी करतात? 1930ला राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि 1916ला कोलंबिया विद्यापीठ. काय म्हणतात की जगात अनेक देशात गुलामी आहे, भारतात जातीवादाची, अस्पृश्यतेची गुलामी जगातली सगळ्यात विकराळ गुलामी आहे म्हणतात बाबासाहेब. जगात अनेक देशात गुलामी आहे. आपल्याला माहित आहे काळे आणि पांढरे, काळ्या लोकांना निग्रो म्हणून, त्यांना गुलाम म्हणून संबोधलं गेलं. त्यांचा तर व्यापार व्हायचा, बाजार भरायचे, पिंजऱ्यामध्ये माणसं खरेदी विक्रीला ठेवल्या जायची आणि काही लोक येऊन या माणसांना खरेदी करायचे, घर काम करायला, शेतात काम करायला वगैरे. अशी गुलामी त्या काळ्या लोकांनी बघितलेली आहे. पण बाबासाहेब काय म्हणतात? जगातली सगळ्यात विकराळ गुलामी भारतातली अस्पृश्यतेची गुलामी आहे. कारण याचं कारण जर आपण शोधलं तर काय मिळते की आपल्या देशामध्ये एखादी जण गुलाम पैदा झाला, म्हणजे गुलाम जातीत, खालच्या जातीत जर पैदा झाला, तो गुलामीतच मोठा होतो. त्याच गुलामीमध्ये त्याचं लग्न होते, मग लेकरू बाळ होते, म्हणजे नवीन गुलामाला तो पैदा करतो आणि एक दिवस त्याच गुलामीत, म्हणजे त्याच जातीत तो मरून जातो. तर भारतातल्या गुलामीतून सुटका नाही आणि पिढी दर पिढीची गुलामी आहे.
म्हणून जगातली सगळ्यात विक्राळ गुलामी भारतातली अस्पृश्यतेची गुलामी, असं बाबासाहेब बोलले. आणि राऊंड टेबल कॉन्फरन्सला हेच वाक्य बोलून ते पुढे म्हणतात की आम्हाला आमच्या गुलामीतून कोणीच बाहेर काढू शकत नाही. इंग्रजांना तोंडावर म्हणतात तुमची आमच्या देशात सत्ता आहे, पण तुम्ही देखील आम्हाला आमच्या गुलामीतून बाहेर काढू शकत नाही. मग आम्हाला आमच्या गुलामीतून बाहेर कोण काढू शकते? तर भारतातल्या अस्पृश्यांना त्यांच्या गुलामीतून बाहेर फक्त भारतातले अस्पृश्यच काढू शकतील. पण ते देखील तेव्हाच होऊ शकेल जेव्हा ते सत्तेत सहभागी असतील. बाबासाहेब आंबेडकरांची सत्तेतली पहिली मांडणी 1930ला लंडनला राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये. एवढं महत्व त्यांनी तिथे समजावून सांगितलं त्या सत्तेचं. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी मग ते तिथून अधिकार मिळवले, कमीनं लवाद मिळाला, गांधीला पोटदुखी झाली, गांधी उपोषणाला बसला. त्याने आमरण उपोषण केलं. काय म्हणून की मी मरून जाईल पण अस्पृश्यांना हे अधिकार मिळू देणार नाही. सेपरेट इलेक्टोरेट. ज्या लोकांना आता गांधीवादाचा काँग्रेसचा मोठा लाड आलेला आहे, मोठी नाही का आपुलकी होत आहे, त्यांनी हाही इतिहास थोडासा शोधून काढून घ्यावं. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना माघार घ्यावी लागली गांधीच्या उपोषणामुळे. आणि एक करार 24 सप्टेंबर 1932ला झाला, ज्याला आपण पुणे करार म्हणून ओळखतो. या पुणे कराराबद्दल कांशीराम साहेब म्हणतात कि बाबा साहब आंबेडकर हमें गुलामी के युग से निकाल कर, अंधेरे के युग से निकाल कर उजाले के युग में लेकर जाना चाहते थे, लेकिन गांधी इन्होंने आमरण उपोषण करके, आमरण अनशन करके हमें हमेशा के लिए चमचा युग में धकेल दिया. अब हम लोग चमचा युग में जी रहे हैं. कांशीराम साहेबांनी एक पुस्तक लिहिलं या पुणे कराराच्या 50व्या वर्षगाठीला 1982ला. त्याचं नाव आहे चमचा युग. एकमेव लिहिलेलं पुस्तक कांशीराम साहेबाचं. कोणतं? चमचा युग. आता चमचे कोणाचे बनलो आम्ही? तर गांधीवादाचे बनलो, गोलवलकरवादाचे बनलो. निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या अमरावतीमध्ये अनेक लोक स्वतःला विद्वान म्हणणारे, अधिकारी म्हणून घेणारे, हे अशी चमचागिरी करताना, समाजाला भटकवताना आपल्याला दिसत असतील की नाही बीजेपीला थांबायचं आहे तर काँग्रेसला मतं दिली पाहिजे. कोणी म्हटलं अरे बीएसपी आहे ना 3ऱ्या नंबरचा राष्ट्रीय पक्ष, तर नाही बीएसपी निवडून नाही येत, आपलं मत वाया नाही घालायचं. आणि हे लोक स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात. काम कोणाचं करतात? गांधीचं. आणि म्हणतात कोणाला? आंबेडकरवादी. आता पहा, मी म्हणतोय, अदरवाईज नका घेऊ. गांधीला काही लोक बापू म्हणतात आणि गुजरातकडे वगैरे बापू बापाला म्हणतात. आणि आपण बाबासाहेबाला काय म्हणतो? बाप. असे जे लोक आहेत यांना आपण काय म्हणावं? मग हे बाबासाहेबाला बाप म्हणतात आणि बापूला बाप म्हणतात. मग हे काय म्हणतोय समजत आहे का? एक बाप बाबासाहेब, दुसरा मग हे कोण झाले? अशा लोकांना समाज म्हणतो की विद्वान आहे. सगळी विद्वत्ता तलवे चाटण्यामध्ये यानं घालवली. कांशीराम साहेब हयातभर सांगून सांगून थकले, पण यांना काय निर्लज्ज माणसं. आणि एक मन आहे, निर्लज्ज सदा काहीतरी आहे ना, काय म्हणतात? निर्लज्ज सदा सुखी. आपल्या अवतीभोवती आपल्या वस्त्यांमध्ये काही असते. एक उदाहरण सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली. आता ज्यांचे घर मोठे आणि असे नाही का, असे विकून समाजाला विकून मोठे, त्यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर एक भाषण दिलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? आमच्या मुंबईमध्ये व्यभिचारी महिलांची एक वस्ती आहे म्हणतात. खोटं असं? खंड 18 भाग 3
महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेलं भाषण 15 ऑक्टोबर 1956 सरकारी खंडातलं भाषण तपासून पहा. बाबासाहेब म्हणतात की आमच्या मुंबईमध्ये व्यभिचारी महिलांची एक वस्ती आहे. त्या महिला रोज, व्यभिचारी महिला समजते ना, प्रॉस्टिट्यूट, देह व्यापार करणाऱ्या, त्यांची वस्ती आहे. त्या महिला रोज सकाळी बाजूच्या हॉटेलमध्ये आवाज देतात आणि म्हणतात, अरे सुलेमान, किमा की प्लेट तो लेकर आना, किमा पाव की प्लेट. सुलेमान ते घेऊन येतो. ह्या मजेत राहतात. पुढे बाबासाहेब म्हणतात, आमच्या महिलांना साधी चटणी रोटी देखील नसीब होत नाही, पण त्या स्वाभिमानाने जगतात, त्या इज्जत विकत नाही. चटणी रोटी खाऊ, वेळ प्रसंगी उपाशी राहू, पण स्वाभिमानाच्या चळवळीचं काम करत राहू, याचा परिचय आज देखील इथे अनेकांनी दिलेला आहे. आपण लंच ब्रेक नाही दिला. काही लोकांना जेवण अजूनही मिळालं नाही. तर बुद्धाच्या मूर्तीच्या नावाने उपवास करतात. बुद्धाला असा उपवास कधी अपेक्षित नसेल. बुद्ध म्हणत जेवण भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर त्या दिवशीच उपवास. हे भिक्खू संघाला बुद्ध शिकवायचे आणि हे आम्ही आता नवीनच सुरू केलं काहीतरी. हे लक्षात घ्या थोडस. जर बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या लेखी असू तर आम्ही रणभूमीमध्ये लढताना उपास तपास करू, वेळ प्रसंगी मरायलाही घाबरणार नाही. हा बाबासाहेबाच्या लेखी. नाही ते काय, बाबासाहेबांना डोळे मिटायला सांगितलं का? कोणीतरी सांगा बरं. बाबासाहेबांना खुल्या डोळ्यांना समाजावर होणारा अन्याय अत्याचार पहा, त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उचला. ज्या लोकांना या अन्याय अत्याचाराची चीड येत नाही ते आणि नपुंसक सारखे, या शब्दात याच अमरावतीत बोलले मी सांगितलं. डोळे बंद करून अन्याय अत्याचार दिसत नाही, दिसत. समाजात जावं लागते, डोळे खुले ठेवावे लागतात, इतरांच्या संवेदनाला जुळावं लागते. आपल्यामध्ये इथे एक माणुसकी पैदा करावं लागते आणि याच्यामध्ये वेळ प्रसंगी काही बलिदानही द्यावं लागते. ते बलिदान बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी दिलेलं आहे. म्हणून आम्ही चळवळ घेऊन इथवर पोहोचलोय. बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळी काय केलं तर हे जे शूद्र आहेत, हे जे अतिशूद्र आहेत, या लोकांना इतरांच्या बरोबरीने वर उचलण्याचं काम केलं. यासाठी शिक्षणाची तरतूद केली, यासाठी आरक्षणाची तरतूद केली आणि कालपर्यंत जे उभ्या व्यवस्थेत सगळ्यात खाली होते ते लोक आज आपल्याला दिसते की थोडेसे वर उठले आणि शूद्राच्या तुलनेत अतिशूद्र थोडेसे जास्त वर उठले. का म्हणून? कारण भारतीय संविधानात आणि 1935च्या कायद्यात देखील या लोकांसाठी जास्त सवलत झाली. कारण जाती व्यवस्थेच्या आधारावर या लोकांना जास्त खाली पाडण्यात आलं होतं, यांचं जास्त शोषण झालं होतं. तर या लोकांना फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांनी वर उचलण्याचं काम केलं. आता या देशात जन्म आम्हाला आमच्या मायबापाने दिला. बाप जरी बायोलॉजिकल फादर जो कोणी आम्हाला जन्म देणारा असेल, पण माणूसपणाचं जीवन आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटत राहिले. असं नाही 2-4 वर्ष काम केलं न हारले, थकले, निराश झाले, घरी बसले, आता मी नाही काम करत म्हणाले, माझा अपमान झाला म्हणाले, माझे लोक माझी इज्जत करत नाही म्हणाले, माझे लोक माझ्यासोबत बेईमानी करतात, आता मी नाही काम करत. असं वाचलंय का कोणी? दुःखी झाले की लोक नालायक निघाले, लोकांनी धोका दिला म्हणून बाबासाहेब दुःखी झाले, पण काम नाही थांबवलं. काम बाबासाहेब आंबेडकर सातत्याने करत राहिले आणि ते काम म्हणजे कोणतं? तर या समाजाला शासक बनण्याच्या दिशेने पुढे नेण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर करत राहिले. बाबासाहेब आंबेडकर सत्तेच्या संदर्भात काही स्टेटमेंट देतात. ते स्टेटमेंट इथे मला आवर्जून सांगावेसे वाटतात. बाबासाहेब आंबेडकर काय स्टेटमेंट देतात हे लक्षात घ्या. एक आहे 24 सप्टेंबर 1944 स्टेटमेंट. जे लोक माझ्यासोबत म्हणू शकतात त्यांनी म्हणा.
सत्तेच्या संदर्भातले बाबासाहेब काय म्हणाले होते? आपलं उद्दिष्ट काय आहे? जे लोक म्हणू शकतात, विद्यार्थी वगैरे मोठ्या आवाजात, महिला मोठ्या आवाजात म्हणा, आपले उद्दिष्ट काय आहे ते नीटपणे समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आपले उद्दिष्ट व आकांक्षा आहे. ते तुमच्या मनात बसू द्या, तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील, ज्या आकांक्षा आम्ही उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत, ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही, थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसाठी आमचा लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. ती कृतीत उतरविण्यासाठी केवढे भगीरथ प्रयत्न करावे लागतील ते मग तुमच्या ध्यानात येईल. केवळ निवेदनांचा किंवा शब्दांचा काही उपयोग होणार नाही. काय बोलले बाबासाहेब? शासनकर्ती जमात बनणे हेच आपले उद्दिष्ट व आकांक्षा आहे. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. नोकऱ्या मिळवणे नाही आहे, सवलती मिळवणे नाही आहे. काय उद्दिष्ट आहे? शासक बनणे, शासनकर्ती जमात बनणे. घराच्या भिंतीवर कोरून ठेवा. बाबासाहेबांनी अनेक भाषणं दिली, अनेक पुस्तकं लिहिल्या. घराच्या भिंतीवर कोरून ठेवायला एकच गोष्ट बोलली, आणि ती म्हणजे शासक बना म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांचं या संदर्भातलं दुसरं एक स्टेटमेंट आहे. 4 ऑक्टोबर 1945 पुणे येथील निवडणूक प्रचार सभेमध्ये बाबासाहेब बोलले, मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार होणे अशक्य आहे. जे लोक म्हणतात ना सामाजिक आणि धार्मिक मार्गातून आहे रस्ता, हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे. खंड 18 भाग 2 पान नंबर 551 महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस या खंडामधलं मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे की आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार होणे अशक्य आहे. आपणास समता आणि स्वातंत्र्य मिळवायचे असेल, आपणास इज्जतीने जगावयाचे असेल, आपली प्रगती करून घ्यायची असेल, तर या देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे. राजकीय सत्ता हे प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्रात आपण देवाप्रमाणे मानले पाहिजे. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? राजकीय सत्ता हे एक प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्रात आपण देवाप्रमाणे मानले पाहिजे. या शस्त्राचा उपयोग आपणास आपल्या शत्रूवर करता येईल. हे शस्त्र मिळविणे आगामी निवडणुकांवर अवलंबून आहे. म्हणून भावी निवडणूक म्हणजे आपल्या जीवन मरणाचा संग्राम आहे. या जीवन मरणाच्या दारुण संग्रामात आपण विजयी यशस्वी झालेच पाहिजे. हा लढा जिंकण्यासाठी आपण जय्यत तयारी केली पाहिजे. या जय्यत तयारीस आपण आतापासूनच लागलो पाहिजे. केवढं मोठं स्टेटमेंट आहे पॉलिटिकल बाबासाहेबांचं. एक स्टेटमेंट अजून आहे महत्वाचं. 24 जानेवारी 1937 सोलापूर येथील भाषण आहे. या भाषणात बाबासाहेब म्हणतात, बंधूंनो, तुमच्या मताची किंमत मीठ मिरची सारखी समजू नका. तुमच्या प्राणा इतकीच की बहुना जास्तच तुमच्या मताची किंमत आहे हे विसरू नका. भलत्याच उमेदवाराला मत द्याल तर खाटकाच्या हातात बकऱ्याने सुरू दिल्यासारखं होईल. हे जे ते दलाल आहेत ना आपल्या समाजात फिरणारे, पहिले सांगा, एक तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं सोडा, नाहीतर दलाली बंद करा म्हणून. हे बाबासाहेब म्हणतात, जर हे लोक या गांधीवादाची दलाली करत असतील, कोणी या गोलवलकरवादाची दलाली करत असतील, तर हे लोक समाजाला खाटकाच्या हातात बकऱ्यासारखी कत्तल करायला बांधून राहिले, नेऊन राहिले असं समजा. जर आपल्या बापावर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास असेल तर, नाही तर ज्याला बापच बदलला त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. हे एक स्टेटमेंट आहे.
पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट, चौदा जानेवारी 1946 सोलापूरचा आहे. ते म्हणतात, तुकड्यासाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, सन्मानाने राहाव्यास मिळावे यासाठी राजकीय सत्तेची जरुरी असते आणि ती मिळविण्यासाठी आम्ही झगडत आहोत. यावेळी अस्पृश्य समाज जागृत झाला नाही तर पेशवाईतल्याप्रमाणे कमरेला खराटा व गळ्यात ठुकण्यासाठी मडके अडकविण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. दलित फेडरेशनचा उभा केलेला उमेदवार निमित्त मात्र आहे. उमेदवाराशी खाजगी मतभेद हे दावे विसरून दिलेले मत उमेदवाराला नसून फेडरेशनला म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनला आहे. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. फेडरेशनचा उमेदवार म्हणजे प्रत्यक्षात मी उभा आहे असं समजा म्हणतात बाबासाहेब आंबेडकर. केवढं मोठं स्टेटमेंट पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हे पॉलिटिकल दिलेलं आहे. हे आपण लक्षात घ्या की उमेदवार पाहू नका, पक्ष पहा. पक्ष विचारधारा घेऊन चालतो. प्रत्येक उमेदवार म्हणजे मी उभा आहे, कारण माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊन उमेदवाराला दुसरं काही करता येणार नाही असं बाबासाहेबांचं त्यावेळी मत होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या अनुषंगाने जसं फुल्यांनी काम केलं 1848 ते 1890 पर्यंत, शाहू महाराजांनी काम केलं 1894 ते 1922 पर्यंत, बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं 1916 ते 1956 म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत. यामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला काय मिळवून दिलं? मताचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, नोकरीचा अधिकार, निवडून येण्याचा अधिकार, लोकतंत्र आणि बुद्ध धम्म देखील त्यांनी आम्हाला याच हयातीत 40 वर्षाच्या काळात मिळवून दिला. बाबासाहेब आंबेडकर 1952च्या एका भाषणात म्हणतात, काय म्हणतात की मी 25 वर्षामध्ये जेवढं काम केलेलं आहे एवढं काम जगात कधीही कुठेही कोणीही केलेलं नाही. काय म्हणतात? 25 वर्षात मी जेवढं काम केलेलं आहे एवढं काम जगात कधीही कुठेही कोणीही केलेलं नाही. हे बाबासाहेब बोलतात. त्याच भाषणात पुढे ते म्हणतात की केवळ माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जे महत्वाचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही प्राणपणाने झटा. आणि आम्ही जातो इकडे साहेब लोकांकडे वर्गणी मागायला, तो प्राण दिलं तो दूर, 500 रुपये ना 1000 रुपये देताना त्याचा जीव भारी होते चळवळीच्या कामासाठी. याला सगळं आपल्याच घरात भरायचं आहे. आणि जितकं मला वापरू नये अनेक लोक अनेकदा बोलतात माझे शुभचिंतक, पण जेव्हा चीड खूप येते ना तर हे शब्द आपोआपच निघतात असे नाही का. बाबासाहेब आंबेडकरांनी जर ब्रह्मदीक्षेच्या वेळी त्या व्यभिचारी महिलांच्या वस्तीची गोष्ट सांगितली, काही कारणच असेल ना. कांशीराम साहेब काही लोकांना, कांशीराम साहेबासारखा व्यक्ती एवढा मोठा शब्द वापरत असेल त्यालाही काही कारणच असतील ना, कारण हे लोक जगत तसे असतील म्हणून म्हणाले ना, म्हणून असे शब्द निघतात. बाबासाहेब आंबेडकरांना एवढ्या यश का मिळालं 25 वर्षात? काय असं कारण आहे? काही तर झालं असेल की एवढं यश जगात कधी कोणाला मिळालं नाही तेवढं बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं. काय कारण असेल? एक कारण लक्षात घ्या. स्क्रीन दिसतंय का तिकडे शेवटपर्यंत सगळ्यांना? बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तिथे बडोद्याला होते ना त्यावेळी त्यांना खोलीतून हाकलून दिलं होतं त्या पारसी सरायमधून, आणि मग रूम नाही मिळाली त्यांना. अधिकारी होते, अकाउंट्स ऑफिसर होते आणि अमेरिकेतून शिक्षण घेऊन आले होते, तरी देखील त्यांना ते नाही मिळाली नोकरी. नोकरी मिळाली पण घर नाही मिळालं अस्पृश्य म्हणून.
त्यांना जेव्हा हकलून दिलं, खोली मिळाली नाही, दिवसभर तो फिरले, सायंकाळी ट्रेनला वेळ होता, तर बडोद्यामध्ये एका ठिकाणी त्या झाडाखाली ते बसले आणि तिथे खूप रडले ते. हे एल.आर. बालीचं पुस्तक आहे, डॉक्टर आंबेडकर जीवन और मिशन, एल.आर. बाली. त्याचा पान नंबर 40 मध्ये बाबासाहेब अपने समाज की गठली बांधकर सिर पर रखे, अंबेडकर भूखे प्यासे थके मांदे और उदास एक वृक्ष के नीचे बैठ गए. धरती उनका फर्श थी और आकाश उनकी शरण. उनकी आंखों से आंसू बहने लगे. तब उन्होंने यह शपथ ली, यदि जिस वर्ग में मैं पैदा हुआ हूं उसकी गुलामी की बेड़ियां न काट सका तो मैं पिस्तौल की गोली मारकर अपना जीवन समाप्त कर दूंगा. काय शपथ खाल्ली बाबासाहेब आंबेडकरांनी? ज्या समाजात माझा जन्म झाला, जो त्या समाजाला गुलामीतून बाहेर नाही काढू शकलो, तर बंदुकीची गोळी घालून स्वतःला संपवून टाकील. पण आम्ही जसे जगतो ना मुर्दाळासारखे, तर मुर्दाळासारखा जगणार नाही म्हणाले बाबासाहेब. बंदुकीची गोळी घालून स्वतःला मारून टाकील, हे आमच्या बापाचं कमिटमेंट होतं आमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी. म्हणून आमच्या आयुष्यात बदल घडला. हे लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर 30 डिसेंबरला रमाईला पत्र लिहितात. त्या पत्रात काय लिहितात? रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टीच्या सारखं मागे लागलेली असतात. त्यांची जीवन जिथे सुरू होतात तिथंच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्य जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेदना या पत्रातल्या थोड्याशा महसूस करा. पहा रमाईला बाबासाहेब कोणत्या शब्दात आणि काय बोलतात. हा माणूस त्यावेळी मोठ्या पगाराची नोकरी घेऊन बायकोला, मुलांना चांगलं जीवन देऊ शकला असता. पण या माणसानं बायको लेकराच्या आयुष्याकडे, भविष्याकडे पाठ फिरवली आणि 7 करोड अस्पृश्यांचं भविष्य बनवलं. यासाठी आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला काय म्हणतात ते हे थोडस महसूस करा महिलांनी. आणि मग चळवळीत तुमचं योगदान काय असलं पाहिजे ते ठरवा. बाबासाहेब म्हणतात आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्र्य, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकट आपल्याला सोडित नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावली सारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे, दुःखाचे समुद्रच आहे. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्याची ओढ आपणच झाली पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे. आपल्याला दुनिया नाही, आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव रमा. दिवसभर गोलमेज परिषदेत एक युद्ध सुरू असते. हा अस्मितेचा संग्राम आहे. सगळी शक्ती एकवटून ही लढाई आपण लढलं पाहिजे. मी हरता कामा नये रमा. मला चैन पडत नाही ती यामुळे. म्हणून मी संसाराकडे फारसं लक्ष पुरवू शकत नाही. पण रमा तुला सांगू, तू आहेस इथं म्हणून मला कोणतीही चिंता वाटत नाही. तुझ्या भरोशावर मी इथं मुक्त मनानं वावरतो. ज्ञानाची शिखरं चढून जाताना तू मला मागे पाहण्याची गरज भासू देत नाहीस. तसे झाले असते तर मी नवं अंतराळ जन्माला घातले आहे. नवं भवितव्य फुलवितो आहे. पण यावेळी तू माझ्या फाटक्या संसाराला ठिगळं लावित आहेस. आपल्या काळजाची ठिगळं. मला कळत नाही असं नाही रमा. मला कळतं की तू दुःखाच्या या वल्व्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होत आहेस. पण रमा
मी तरी काय करू? एका बाजूनं हात धुवून पाठीशी लागलेलं दारिद्र्य, दुसऱ्या बाजूनं माझ्या जिद्दीनं घेतलेला वसा ज्ञानाचा. आपल्या देशातील गरीब, अडाणी, लाचार जीवांना माणूस करायचा आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी आपण आपली बौद्धिक, मानसिक व वाचिक शक्ती अमाप वाढवायला हवी. विरोधकांना आपला धाक वाटला पाहिजे. आपला धाक म्हणजे आपल्या ज्ञानाचा धाक. त्यासाठी मी धडपडतो आहे. रमा, माझा जीव जळतो आहे माणसांची ही वाटाघाट पाहून. त्यामुळे अन्न, पाणी, मजामत अशा सर्व गोष्टींकडे पाठ फिरवून मी स्वतःला ज्ञानाच्या आगीत ढकलून दिला आहे. ही आगच मला आग करेल असा विश्वास मला आहे. मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचं यावेळी भान नाही. पण ही शक्ती मला मिळविण्यात तुझाही वाटा आहे. तू इथं माझा संसार शिवत बसली आहे. आसवाचं पाणी घालून माझं मनोबल वाढवित आहेस. म्हणून मी बेभान मनात ज्ञानाचा तळगर्भाचा वेध घेतो आहे. अशा वेळी माझं लक्ष विचलित करणारं काही घडलं की मनाचा स्फोट होतो माझ्या. मी बेफाम होतो, मी संतापतो. पण मला वेळ नाही रमा, मला फुरसत नाही इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला. मी संतापी नाही, मला ज्ञानाच्या भुकेला संतापी बनवलं आहे. मी इतरांसारखा वागलो, हसण्या, खिदळण्यात, मनोरंजनात आणि आळसात वेळ गमावला तर दुःखाचा मला उगम सापडणार नाही. विषमतेची बीज कोणी लावली, कधी लावली हे मला कळणारच नाही. या विषमतेच्या मुलांना कुठून अन्न पाणी मिळते ते मला कळणारच नाही. आणि सामाजिक न्यायाचा मातृकोशही मला गवसणार नाही. बंधुभावाचे पीक कसं घ्यायचं ते मला कळणारच नाही. मला हे सर्व कळावं हा ध्यास मला लागला आहे. या ध्यासानं मी झपाटल्यासारखा झालो आहे. या झपाटले कशामुळे दुखापत झाली की मी संतापतो. अशाच एका संतापाच्या भरात मी यशवंताला खूप मारलं होतं. मी जसा निर्दयी झालो होतो. नको हो मारू त्याला, नेमता आहे, काय करतं त्याला असं काकुडतीनं म्हणून तू त्याला पोटाशी घेतलं होतं. पण मी बेफाम झालो होतो. खरं सांगू रमा, मी निर्दयी नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी साधही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा, मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी. म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला यशवंताला कधी झडा पोचतात हे खरं आहे. पण यावेळी रमा मी हे उजव्या हातानं लिहितो आहे आणि डाव्या हातानं अनावर झालेली आसव पुसतो आहे. सुरक्याला सांभाळ रमा, त्याला मारू नको. मी त्याला असं मारलं होतं त्याची आठवण कधी त्याला करून देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे. आणि पुढे मग बाबासाहेब पुन्हा लिहितात की माणसाच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्च निष्ठेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना फार जाणून किंवा पुरवून टाकता आलं पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजे. या गोष्टी नाहीशा करण्याचा आणि समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या गोष्टी निर्माण करण्याचा ध्यास मला लागला आहे. या ध्यासात मी स्वतःला जाणून घेतो आहे. हे सर्व सापडणार नसेल, हे सर्व जमणार नसेल तर माझा जगून उपयोग काय? मला इतरांसारखं नाही जगायचं. इतरांना सन्मानानं जगता यावं यासाठी मला जगता आलं नाही तर मी स्वतःला नष्ट करून घेणंच मला अधिक आनंदाचं वाटेल. पुन्हा बाबासाहेब आंबेडकर, हे काम जर मी नाही करू शकलो तर मी जगणारच नाही. मी स्वतःला मारून टाकेल, मी स्वतःला संपवून टाकेल. या जिद्दीनं, या ताकदीनं ते हे चळवळीचं काम करत होते. आता ज्यांना फायदा झाला चळवळीचा त्यांनी
थोडीशी तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुर्बानीची लाज ठेवून या चळवळीला पुढे नेण्यासाठी झटलं पाहिजे. अनेक लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चळवळी चालवायला नाही, चळवळी खायला आज समाजात पुढे आलेले आहेत. या लोकांना म्हणजे ते पचते कसं माहित नाही. बाबासाहेबाच्या नावानं दुकान मांडायचं आणि घराचं म्हणजे बाबासाहेबाच्या चळवळीशी गद्दारी करायची. आम्ही लोक, मी मुलांवरही काम करतो, विद्यार्थ्यांवर, आणि विद्यार्थ्यांचे कॅडर कॅम्प घेत असतो. मागे या विद्यार्थ्यांना म्हटलं, या विद्यार्थ्यांच्या मनात तर आम्ही भरत आहोत की तुम्हाला IAS IPS बनायचं आहे म्हणून, आणि IAS IPS बनून समाजाचं चळवळीचं काम करायचं आहे, शेकी नाही बघायची आहे. समाजात जाऊन नहीं कि मैं तो बड़ा पढ़ लिख गया, मैं तो बड़ा विद्वान हूं, मेरी बात सुनो, मेरे को बहुत पता है, हे नाही. किंवा समाजात काय योगदान आहे ते सांग. तर या लोकांना समाजात काम करताना तुम्हाला समाजात जमिनीवर काम करायचं आहे, वेळ प्रसंगी दरही उचलायचे आहे, पोस्टरही लावायचे आहे, पत्रकही वाटायचे आहे, वर्गणी मागायची आहे. या लोकांना सांगतो की अनेकांनी दादासाहेबांच्या चळवळीसोबत गद्दारी केली, आणि यांना म्हणतो माझा तर जीव जळतो. जे लोक बाबासाहेबांच्या नावानं दुकान उघडतात ना, तिथून कमाई करून ती चळवळ खाऊन जगतात. मी त्यांना म्हणतो की जो बाबासाहेब आंबेडकर की मूवमेंट से गद्दारी करेगा वो कुत्ते की मौत मरेगा म्हणतो. आणि म्हणून आजपासून आपणही लक्षात घ्या की जो कोणी चळवळीसोबत गद्दारी करेल तो कुत्र्याची मौत मेल्याशिवाय राहणार नाही. नसन मरत तर समाजाने त्याला ती मौत मारावी. कारण बाबासाहेब आंबेडकरांना आपलं आयुष्य भिजवून आपल्या लेकरांची आहुती देऊन ही चळवळीवर आणली आहे, आणि तुम्ही त्याची दुकानदारी बनवून घर भरून राहिल्या. म्हणजे लाजा शर्मा वाटत नाही. 15 वर्षात चळवळ नेस्तनाबूत केली. एक पंजाबवरून चमार, शीख चमार कांशीराम नावाचा एक महापुरुष बनून पुन्हा आला, आणि या कांशीराम साहेबांनी या चळवळीला पुढे नेण्याचं काम केलं. कांशीराम साहेब म्हणायचे की मूवमेंट को यदि आगे लेकर जाना है, इस मूवमेंट को बाबा साहब आंबेडकर की मूवमेंट को यदि कामयाब बनाना है तो बाबा साहब आंबेडकर की बातों को ध्यान में रखना होगा. बाबा साहब आंबेडकर ने जिस तरह से कुर्बानी दी, जिस तरह से बाबा साहब आंबेडकर ने कहा कि संघर्ष और संघर्ष, त्याग और केवल त्याग, संघर्ष और त्याग के बिना यह मूवमेंट कामयाब नहीं हो सकती. इस बात को हमें समझना होगा. कांशीराम साहब म्हणतात बाबा साहब की मूवमेंट को यदि कामयाब बनाना है तो बलि के बकरे लगेंगे. मैं पहला हूं लेकिन मेरे अकेले से बात नहीं बनेगी, और बलि के बकरे लगेंगे तब कहीं जाकर ये मूवमेंट आगे बढ़ेगी. कांशीराम साहेबांनी क्लास 1 ऑफिसरची नोकरी सोडली, सगाई झाली होती, सगाई मोडली. एक पारसराम ज्ञानी नावाचा त्यांचा रूम पार्टनर होता. बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा निधन झालं, महापरिनिर्वाण झालं, तेव्हा तो पारसराम ज्ञानी कांशीराम साहेबांनी ते जबलपूरला राहत होते, नोकरी करत. तर तेव्हा हा पारसराम ज्ञानी म्हणाला, काय म्हणाला की बाबासाहेब आंबेडकर चले गए, अब कोई ये ना समझे कि मूवमेंट आगे नहीं जाएगी. मैं अपनी नौकरी छोड़ूंगा, मैं अपने बीवी को तलाक दूंगा, और मैं बाबा साहब आंबेडकर की मूवमेंट आगे लेकर जाऊंगा. ही घटना खूप कमी ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. कांशीराम साहेबांचं एक कॅडर कॅम्पचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये हा उल्लेख मिळतो. कांशीराम साहेबांनी दिल्लीला 5 दिवसीय घेतलेला कॅडर कॅम्प, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का मिशन, मान्यवर कांशीराम साहब की नजर से, हे त्याचं टायटल आहे पुस्तकाचं. तिथे कांशीराम साहेब म्हणतात की फिर मैंने ज्ञानी जी को समझाया कि आपको तलाक लेने की जरूरत नहीं, आप नौकरी छोड़ो, मैं आपको आर्थिक सहयोग दूंगा. हमने डिसाइड हो गया. तो मेरे बहुत समझाने पर ज्ञानी जी ने तलाक लेने से मना कर दिया, लेकिन उन्होंने कसम खाई कि मैं मूवमेंट के लिए अपना कोई बच्चा पैदा नहीं करूंगा. आणि तो काम करत राहिला. कांशीराम साहेब 2 महिन्याला आपल्या पगारातून त्याला मनी ऑर्डर पाठवत राहिले. एक दिवस त्याचं पत्र आलं की कांशीराम साहब मुझे
गांव वालों ने मनोवादियों ने बहुत पीटा है, मेरी हालत बड़ी गंभीर है. त्यावेळी मग त्यांचा मनी ऑर्डर वापस आला. मग कांशीराम साहेब म्हणतात की मैं समझ गया गांधीजी अब जिंदा नहीं रहे. या कैडर कैंप मध्ये कांशीराम साहेब काय सांगतात माहित आहे? मूवमेंट के लिए शादी नहीं करने की प्रेरणा मैंने ज्ञानी जी से ली. काय म्हणतात? मूवमेंट के लिए अपने आप को न्यौछावर करके, शादी वगैरह नहीं करके, परिवार नहीं पालने की प्रेरणा मैंने ज्ञानी जी से ली. हे कांशीराम साहेब तिथे सांगतात. आपण ते गाणं म्हटलं, पैदा हो तो भीम सानर पैदा हो, झाला ना कांशीराम साहेबाच्या रूपात. आपण नारा देतो ना, बाबा आपका दूजा नाम कांशीराम, कांशीराम देतो नारा. ते काम केलं ना त्यांनी. कांशीराम साहेबांनी या चळवळीला पुन्हा त्याच पद्धतीने, मैं शादी नहीं करूंगा, मेरी कोई प्रॉपर्टी नहीं होगी, मेरा कोई परिवार नहीं होगा, मैं तब तक घर नहीं जाऊंगा जब तक बाबा साहेब आंबेडकर का कारवा उसकी मंजिल तक नहीं लेकर जाता, ही शपथ खाऊन ते निघाले. आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपला शब्द पाळला. हे आपल्याला माहित आहे. त्यांच्या नावानं कुठलीही प्रॉपर्टी नाही. त्यांनी यासाठी पहिले बामसेप बनवली. बामसेपची संकल्पना 6 डिसेंबर 1973 ला ठेवली. 5 वर्षाच्या संघर्षानंतर बामसेपची स्थापना झाली 6 डिसेंबर 1978 ला. मग बामसेपच्या नंतर त्यांनी DS4 BRC बनवली आणि 14 एप्रिल 1984 ला बहुजन समाज पार्टीची स्थापना त्यांनी केली. 12 वर्षामध्ये त्यांनी या पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवला. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गेले त्यावेळी त्यांचा राजकीय पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन. अनेक लोक म्हणतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचं संविधान बाबासाहेबांनी बनवलं, पण त्याची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 ला झाली. बाबासाहेब गेल्याच्या 1 वर्षाच्या नंतर. बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांचा पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन. आणि 57च्या निवडणुकीमध्ये हा राष्ट्रीय पक्ष होता. 1957 पर्यंत शेड्यूल कास्ट फेडरेशन हा राष्ट्रीय पक्ष होता. तो राष्ट्रीय पक्ष नंतर विलीन झाला RPI आणि नंतर त्याचे 12 वाजले, कारण 57 ला पार्टी फॉर्म झाली आणि 58 ला त्याचे 2 तुकडे झाले. 3 ऑक्टोबर 1958 ला 2 तुकडे झाले. त्याच्यानंतर आपण पाहतो की हा कारवा कांशीराम साहेब पुढे घेऊन गेले. 12 वर्षात त्यांनी पक्षाला पुन्हा राष्ट्रीय पक्ष बनवलं. बाबासाहेब आंबेडकरांची जी निवडणूक भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये हत्ती निशाणी होती, ती हत्ती निशाणी मिळवून दिली. आणि बाबासाहेब आंबेडकर चळवळ जी एका प्रकारे रसातळाला गेली होती, त्या चळवळीला पुन्हा पुढे नेण्याचं काम आणि राष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम मान्यवर कांशीराम साहेबांनी केलं. आणि साहेब जाण्यापूर्वी ते जे काही अधिकार आहेत ते बहन मायावती यांना देऊन गेले, तर तो अजूनही राष्ट्रीय पक्ष आहे. आज 2025 लाही आहे. कांशीराम साहेब 2023 ला आमच्यातून गेले. आपण इथून हा बोध घेतला पाहिजे. अगदी 5-10 मिनिटांमध्ये आटोपता येईल. आपला वेळ झालेला आहे, मला माहिती आहे. 5-10 मिनिटं सगळ्यांनी शांत बसा. कांशीराम साहेबांनी या चळवळीला पुढे नेण्यासाठी आपलं आयुष्य कुर्बान केलं. आम्हालाही काही पुन्हा बली के बकरे लागतील, जे कांशीराम साहेब म्हणाले. आणि त्या पद्धतीचं काम आम्ही लोक कहीं हम भूल ना जाए या माध्यमातून. जे कांशीराम साहेब म्हणाले की जब RPI के लोग कांग्रेस में गए तो मैं उनसे पूछता था कि भाई आप अच्छा काम कर रहे हो फुले साहब अम्बेडकर का, आप इसको छोड़कर क्यों जा रहे हो, कांग्रेस में क्यों जा रहे हो? तो वे कहते थे कि फुले साहब अम्बेडकर की विचारधारा तो चांगली है लेकिन कामयाब हो सकत नहीं. तो मैं उनसे पूछता था कि कामयाबी का क्या मतलब है? तो वे कहते थे कि फुले साहब अम्बेडकर की विचारधारा के बल पर हम लोग आमदार खासदार नहीं बन सकते. मैं उनसे कहता था कि भाई आमदार खासदार तो छोटी बात है,
यदि फुले साहब अम्बेडकर की विचारधारा का काम आप करते रहोगे, यदि इस विचारधारा का प्रचार प्रसार आप करते रहोगे, तो मेरा पूरा विश्वास है कि केवल आमदार खासदार ही नहीं, तो फुले साहब अम्बेडकर के नाम पर हम लोग सरकारें बनाने लगेंगे। लेकिन उस समय महाराष्ट्र के लोगों ने मेरी बात पर भरोसा नहीं किया। फिर मैं फुले साहब अम्बेडकर को लेकर उत्तर भारत चला गया, तो उत्तर भारत के लोग, दलित समाज के लोग, शेड्यूल कास्ट के लोग मुझसे कहने लगे कि कोई कांशीराम आया है और 2 फेटे वाले और 1 टाई वाले बाबा को लेकर आया है। तो वो मुझसे पूछने लगे ये लोग कौन है, तो मैं उनसे कहता था कि ये फुले है, इन्होंने एजुकेशन दिया, ये शाहू है, इन्होंने रिजर्वेशन दिया, और ये बाबा साहब अम्बेडकर है, उन्होंने संविधान के माध्यम से हमें सारी चीजें दे दी, वोट का अधिकार भी दे दिया, तो हम लोगों को इसका इस्तेमाल करना है। तो वे कहते थे कि आपने अच्छी कहानी सुनाई, आपने जो फुले साहब अम्बेडकर की कहानी सुनाई है, बड़ी अच्छी कहानी सुनाई। तो मैं उनसे कहता था कि कहानी तो अच्छी है लेकिन अधूरी है। जिनकी ये कहानी है इसको पूरा कौन करेगा? जिनकी कहानी है वो तो जीवित नहीं है। तो हम लोग इस मूवमेंट के बेनिफिशियरी होने के नाते इस मूवमेंट को हमने आगे बढ़ाना चाहिए, इस मूवमेंट को हमने आगे लेकर जाना चाहिए, इस कहानी को हमने पूरा करना चाहिए। तो उत्तर भारत के लोग मेरी बात समझने लगे। महाराष्ट्र में होम शपथ नहीं की लहर चल रही थी, मैं उत्तर भारत में गया और होम शपथ है की लहर को पैदा कर दिया। उन्होंने मेरी बात का भरोसा किया और वहां आमदार खासदार बनने लगे, हमारी सरकारें भी बनने लगी। मैं महाराष्ट्र में आकर फिर कहता कि आपने मेरी बात पर तब भरोसा नहीं किया, अब तो भरोसा कर लो, अब तो मान लो कि फुले साहब अम्बेडकर की विचारधारा चांगली है और ये कामयाब हो सकता है, तो अब भी महाराष्ट्र में बात बन सकती है। महाराष्ट्र के लोगों ने अपने आप को नालायक बनाकर रखा है। अब ये बात मैं नहीं करता, बाबा साहब अम्बेडकर ने खुद कही है। तो अपनी नालायकी को दूर करके हमने कुछ लायकी पैदा करके हमने बात को आगे बढ़ाना है। तो इसलिए हमने विचारधारा का काम आगे बढ़ाते रहना बहुत जरूरी है। ये कांशीराम साहब उत्तर भारत में बोले और फिर उन्होंने पार्टी बनाकर कामयाबी हासिल की और इसके लिए उन्होंने विचारधारा बार बार बताई, कैडर कैंप के माध्यम से, तो विचारक के माध्यम से वहां सरकार बनी। जाति के आधार पर तोड़े हुए लोगों को जोड़कर अल्पजन से बहुजन बनाकर, बहुजन समाज बड़ी बनाई चीज नहीं है, ये बहुजन समाज हमें बनाना होगा। जिनको जाति के आधार पर निगलेक्ट किया गया उन्हें सिलेक्ट करके हमें बहुजन समाज बनाना होगा। तो SC ST OBC को जोड़कर हम लोगों को इस कारवा को आगे लेकर जाना होगा, हे कांशीराम साहेब म्हणाले। 6 डिसेंबर 1956 जेव्हा बाबासाहेब गेले, त्याच्यापूर्वी 31 जुलै 1956 रत्तूने जेव्हा बाबासाहेबाला विचारलं की तुम्ही रडता, दुखी आहात, काय कारण आहे, त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला, पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषितांबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल। ते माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडे गेले आहेत, ते फक्त साठी आणि व्यक्तिगत फायद्यासाठी जगत आहे। त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो, ते आत्मघाताच्या मार्गाने निघाले आहेत। कोणीतरी पददलित वर्गामधून माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालवण्याची अवजड जबाबदारी पत्करील अशी माझी अपेक्षा होती, पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यापुढे येत नाही। माझ्या ज्या सहकार्यांबद्दल ते ही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरोसा होता, ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकात भांडत आहे। त्यांच्या शिरावर येऊन घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनी असल्याचे दिसत नाही। ही गोष्ट बाबासाहेब बोलले, पण कांशीराम साहेबांनी याला सिरियसली घेतलं आणि योग्य दिशेने चळवळ, योग्य पद्धतीने चळवळ पुढे घेऊन गेले। बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाऱ्याची एक व्याख्या केली होती की पुढारी कसे असावेत, स्पष्ट धोरण आखणारे आणि त्या धोरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्राणपणाने झटणारे पुढारी असावेत। हे बाबासाहेबांची पुढाऱ्याची व्याख्या होती। त्या दिशेने जर प्रामाणिकपणे काम करणारे लोक समाजाला दिसतील तर समाजही नक्कीच साथ देईल।
आज समाज बळकाव्यात येतो आहे, त्या बळकाव्यात कोणी येऊ नये. प्रामाणिक कार्यकर्ते जे कांशीराम साहेबांनी तयार केले होते, अनेक लोक निराशेत घरी बसले आहे, त्यांनी देखील निराश होण्याची काही गरज नाही. आपण लोक या अशा पद्धतीच्या, जसं आम्ही आता काही भुलना जाय बॅनरवर काम करतोय सामाजिक संघटन म्हणून, आणि कोणी विचारलं की वोट कोणाला द्यायचा, तर स्पष्ट उत्तर आहे की वोट आपला पक्ष, राष्ट्रीय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा म्हणजे बहुजन समाज पक्ष आहे आणि हत्तीला वोट द्यायचा आहे. पण विचारधारेचं काम आपण आपल्या लेवलवर करत राहायचं आहे. हे काम आपण सगळे मिळून सातत्याने करत राहू. या कामात आपण नक्की कमी पडत आहोत. माझं अमरावती वासियांना आणि इथे विदर्भातील अनेक जिल्ह्यातून आलेले लोक आहेत, सगळ्यांना असं एक आव्हान आहे की आपण सगळ्यांनी या विचारधारेचं काम थांबू देऊ नये. कारण हे विचार जर थांबले तर हे विचार मरतील, आणि विचार मेले तर चळवळ मरेल. आणि कुठल्याही परिस्थितीत आंबेडकरवादी चळवळ हे आपण मरू द्यायची नाहीये. कांशीराम साहेबांना अपेक्षित होती, बाबासाहेबांना अपेक्षित होती, त्या पद्धतीने आपण मुठभर लोक का असेना ते काम करू. वामनदादा म्हणाले होते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे त्याच्या न्यारेच टोक असते. आज 5 नाही, 50 नाही, 500च्या वर या हॉलमध्ये बसलेल्या माझ्या भगिनी आणि बांधव आहेत. आपण लोक ही विचारधारा मरू देणार नाही, हीच आशा आणि अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.